नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलचे प्रश्न आपण बघणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की 10 मिनिटांमध्ये 50 प्रश्न। परवा देखील मी एक व्हिडिओ बनवलेला होता की 10 मिनिटांमध्ये 50 प्रश्न आपले झाले होते। तर आज देखील आपण व्हिडिओ बनवत आहोत। 1 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? हा सोपा प्रश्न आहे, 1 मे 1960। नंबर 2, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे तर क योग्य ठरेल, 3रा क्रमांक लागतो बघा। नंबर 3 आहे, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्यात संलग्न आहे? सर्वात जास्त कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे बघा? तर मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती? तर भोपाळ। गोवाची आहे पणजी। गुजरातची आहे बघा गांधीनगर। तेलंगणा कोणत्या राज्याची राजधानी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नंबर 4 आपण बघत आहोत, महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे? तर अरबी समुद्र आहे बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेस। 5 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? 6 प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्रामध्ये। 6 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्या प्यारा महाराष्ट्राला। 7 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, खूप IMP आहे जे प्रत्येकी एक्झामसाठी विचारतात। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? तर 3,07,713 चौकिमी आहे बघा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ। 8 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहे महाराष्ट्रात सध्या। 2014 मध्ये एक जिल्हा निर्माण झाला, पालघर जिल्हा। 1 ऑगस्ट 2014 मध्ये लास्ट आणि शेवटचा तयार झाला होता कोणता? पालघर जिल्हा। 9 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी कोणती? सरळ आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर नागपूर। संत्रा इथे प्रसिद्ध आहे नागपूर। 10 नंबरचा आहे, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर। क्षेत्रफळाने सर्वात मोठा अहमदनगर आहे, त्याचं आता नवीन नाव झालं आहे बघा अहिल्यानगर। 11 नंबरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे? बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे। हा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे बघा, हा क्वेश्चन आलेला आहे। तुम्ही कोणत्याही एक्झामचे क्वेश्चन पेपर उचलून बघा, हा बेसाल्ट खडकावरती तुम्हाला आलेला आहे प्रश्न। 12 नंबरचा आपण बघत आहोत, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर शिखर करून ठेवा, कारण की कोणतेही शिखर आपल्याला विचारू शकतात, परंतु सर्वात उंच विचारलेला आहे तर कळसुबाई योग्य ठरेल। 13 नंबरचा प्रश्न बघत आहोत, महाराष्ट्र पठारांची उंची सर्वसाधारण किती किमी आहे? तर 600। 14 नंबरचा प्रश्न, कोकणातील तसेच पठारावरील प्रमुख नद्याचा उगम कोठे होतो? तर सह्याद्री पर्वतामध्ये खूप कोकणातील तसेच पठाराचे प्रमुख नद्याचा उगम होतो कुठे? तर सह्याद्री पर्वतात। 15 नंबरचा, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरील कोणती नदी आहे? तर अतिपूर्वेकडील सीमेवरील इंद्रावती नदी आहे बघा। 3 मिनिटांमध्ये आपण 15 प्रश्न केलेले आहेत। आता 4था मिनिट चालू झाला समजा। 16 नंबरचा प्रश्न आहे, वर्धा व वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता। हा देखील 16 नंबरचा प्रश्न आलेला आहे प्रीवियस इयरमध्ये। 17 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा नदीचा उगम होतो सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे। 18 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी गोदावरी। त्र्यंबकेश्वर नाशिक येथे त्याचा उगम होतो। 19 नंबरचा, कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? नर्मदा नदी। सर्वात लहान नदी कोणती? तर नर्मदा नदी महाराष्ट्रामध्ये। 20 नंबरचा बघत आहोत, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे बघा।
21वा प्रश्न आपण बघत आहोत. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोठे होतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक. 22 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर अति दक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी हा क्वेश्चन आलेला आहे 22 नंबरचा. 23 नंबरचा प्रश्न बघणार आहोत. महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? हा देखील आलेला आहे अंबोली. 24 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? आंबा. 25 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा प्रामुख्याने कोठे आढळतो? हे तर माहिती झालं की महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. आढळतो कोठे? तर भीमाशंकर. 26वा प्रश्न आपण बघत आहोत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर हरियाल. 27 नंबरचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता? तारापूर. 28 नंबरचा प्रश्न आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? यावरती 28 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे. बीड जिल्ह्यामध्ये आहे परळी औष्णिक विद्युत केंद्र यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आवश्यक वाटल्यास बघून घ्या. 29 नंबरचा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? तर जामसड्डे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की दादा माझी देखील मेहनत जात आहे. आता रातच्या वेळेस कोणी नसतं त्यावेळेस मी व्हिडिओ बनवते शांत वातावरणामध्ये. माझं छोटं बाळ आता झोपतं तर मला जास्त टाईम भेटतो यावेळेस, म्हणून मी अभ्यास देखील करते आणि व्हिडिओ देखील बनवते. म्हणून वाईट कमेंट करायची नाही, कारण की तुमच्या एका वाईट कमेंटमुळे माझं सर्व काही नष्ट होऊ शकतं. कारण की दादा काही चुकी वगैरे झाली तर ते तुम्ही माझी चुकी अवश्य दाखवू शकता, परंतु दुसरी काहीही कमेंट करू नका कृपया करून. चांगली कमेंट नक्की करा. 29 नंबरचा प्रश्न आपण बघितला. आता 30 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? 30 नंबरचा प्रश्न देखील आलेला आहे बुटीबोरी. 31 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पट्टा खनिजावर उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत? ब योग्य ठरेल. नागपूर, चंद्रपूर. 32 नंबरचा प्रश्न आहे. लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? सावंतवाडी. 33 नंबरचा प्रश्न आहे. नागपूरजवळ कोणता आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प उभारला जात आहे? तर मिहान. प्रकल्पाचे नाव आहे मिहान. जिल्हा कोणता? नागपूर. 34 नंबरचा प्रश्न आहे. देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? 20% आहे औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा. 35वा प्रश्न. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? स्थापनावरती देखील क्वेश्चन विचारतात बरं का. डी योग्य ठरेल. 1 ऑगस्ट 1962. 36 नंबरचा क्वेश्चन. भारतातील पहिले विमानतळ कोणते? जुहू. 37वा प्रश्न आहे. पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? तर पुणे आणि नाशिक या दरम्यान NH50 हा महामार्ग आहे. कोणकोणत्या जिल्ह्यादरम्यान? तर पुणे एक आणि दुसरा नाशिक. 38 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मुंबई. चिकलठाणा आहे संभाजीनगरला. 39वा प्रश्न बघत आहोत. सन 2011 साली गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? गडचिरोली. 40वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? एकूण 4. यावरती कृषी विद्यापीठावरती क्वेश्चन आलेला आहे आणि पुढे देखील येऊ शकतो हमखास. 41 नंबरचा प्रश्न आहे. अलीकडेच पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे. खानदेशात कोणती भाषा बोलली जाते? तर अहिराणी.
43 नंबरचा आहे कोकणात कोणत्या बोलीभाषेचा प्रामुख्याने वापर केला जातो तर मालवणी. 44 नंबरचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातून मेळघाट प्रदेशात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते. कोरकू आदिवासी जमात आढळून येते बघा. 45 नंबरचा प्रश्न आहे कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी कोणत्या शहरात स्थलांतर करतात. मुंबई. 46 नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कोणता व्यवसाय केला जातो. पशुपालन. 47 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत खालीलपैकी कोणत्या भागातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात व मासे असतात. कोकण. 48 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता तर पालघर. सर्वात कमी. 49 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे तर 82.3. 50वा प्रश्न आहे 51 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग. 52 नंबरचा आहे हिमवृक्षालीसाठी महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे. संभाजीनगर. 53 नंबरचा आहे कुष्ठरोगाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले तपोवन आश्रम कोठे आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तपोवन आश्रम. कशासाठी कुष्ठरोगासाठी. 54 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत कोणते शहर मुळा मुठा नदीच्या संगमावर वसलेले आहे. पुणे. 55 प्रश्न यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 56 नंबरचा प्रश्न पुण्याजवळील हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. 57 नंबरचा प्रश्न आहे भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शवणारा 0 माईल हा स्तंभ कोणत्या शहरात आहे. नागपूर. 58 नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि 59 नंबरचा प्रश्न आहे सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे. बीड जिल्ह्यामध्ये आहे बघा. 60 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न कारण की मला देखील आता झोप येत आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की मला देखील खूप आनंद होतो की माझा आवाज माझा व्हिडिओ आणि माझं ज्ञान एवढ्या लोकांपर्यंत इतक्या लांबपर्यंत पसरत आहे. मला खूप आनंद होतो की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहात. कृपया करून प्लीज सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघताय. 60 नंबरचा प्रश्न आहे बघा देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. एकूण 5 आहे बघा. 61 नंबरचा आहे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते आहे तर वणी. शेवटचा प्रश्न आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. संभाजीनगरमध्ये आहे. धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझे 805 सबस्क्रायबर झाले. हे माझ्या स्वतःच्या मेहनतीनं मी कमवलेले आहे आणि तुमच्या मेहनतीनं तुमच्या सपोर्टमुळे मी कमवलेले आहे. धन्यवाद. गुड नाईट.